चोपडा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तहसीलदारांच्या निलंबनासाठी सर्वपक्षीय राजकीय पक्ष एकत्र आले. अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाची मागणी करत आज चोपड्यात विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली. विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदारांविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी प्रांत कार्यालयातून आलेल्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात तहसीलदारांच्या निलंबनाची तातडीने कारवाई करण्याची मागणी सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने केली. मोर्चादरम्यान गरताड येथून आलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. हा तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय कोणाचेही काम करत नाही. माझ्या शेत रस्त्यासाठी 60,000 रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीत म्हणून आजपर्यंत काम केले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. चोपड्यातील सर्व राजकीय पक्षातील मंडळींनी एकत्र येऊन या तहसीलदाराचे त्वरित निलंबन व्हावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. वाळू माफियांना अभय आणि सर्वसामान्य जनतेची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. जून 29 रोजीच्या आंदोलनानंतर तहसीलदारांच्या कारवाईबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. धिक्कार असो, भ्रष्ट तहसीलदारांचा धिक्कार असो. या तहसीलदारांचे करायचे काय? घरी जाय, घरी जाय. आपल्या कोण तहसीलदारांचे करायचे काय? भ्रष्ट तहसीलदारांचे निलंबन, भ्रष्ट तहसीलदारांचे निलंबन. तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी वयवाटीसाठी 3 वर्षापासून फिरतोय. हा काय करतो, पैसे घेऊन घेतो, तिकडून निकाल लावून देतो. मी आता याच्याकडून नाही, कलेक्टर नाही, प्रांत ऑफिस मधून आणलेला आहे. तर ते 10 तारखेपासून आतापर्यंत तो देत नाही, मला काहीच देत नाही. फिरवा फिरवी करतो. माझ्या मक्का पडून आहे, चारा पडून आहे तिथं, अजून सुद्धा पडून आहे, शेतातच पडून आहे. येत नाही त्या शेतात. तारीख देऊन देतो, येतो मी, येतच नाही, येत नाही तो. 60,000 कशासाठी पैसे मागतोय? रस्ते वहिवाटीसाठी मी दिलेले आहे ना निवेदन. पाहून घ्या. आता त्यांचे एजंट कोण कोण आहेत ते एजंटनी माहिती ना, एजंटाच्या मार्फत मागतो तो. बरोबर. तहसीलदार चोपडा श्री थोरात यांच्या विरुद्ध सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं. तहसीलदार एकदम उद्धमप्रमाणे वागतात. बाहेरून कोणत्या पदाधिकाऱ्याचे फोन आले तर कॅबिनमध्ये मोबाईल बघत असतात, पण लोकांचे कामं करत नाहीत. कार्यालयात जास्त वेळ देत नाहीत आणि कर्मचाऱ्यांना उद्धटपणे वागणूक दिल्यामुळे कर्मचारीसुद्धा हतबल झालेले आहेत. मर्जीतला कर्मचाऱ्याला हाताशी घ्यायचे, तो पैसे कमवून देईल त्या कर्मचाऱ्याला डोक्यावर बसवायचे, नाचवायचं. व इतर कर्मचाऱ्यांना वेटीस धरायचं, त्यांची चौकशी लावायची, त्यांचे रिपोर्ट करायचे आणि त्या पद्धतीने प्रेशरमध्ये आणायचं. रॉयल्टीमध्ये मध्ये बोलूच नका. सर्कल, तलाठी, कारकून याने कोणी बोलायचे नाही, फक्त तहसीलदार याने रॉयल्टी बघायची. आता मागे 4 दिवसापूर्वीच अंबळे प्रांत यांनी येऊन डंपर पकडलेत, कार्यवाही केलेली आहे. बुधगावला सुद्धा प्रांत नदीत उतरून त्यांनी कारवाई केली. आणि तहसीलदार चोपडा हे फक्त मोबाईल बघण्यात मग्न आहेत आणि पैसे हप्ते खाण्यामध्ये मग्न आहेत. तरी अशा तहसीलदारांचं जवळजवळ हजारो डंपर तांदळवाडी आणि निमगावान या क्षेत्रातून वाहतूक झालेली आहे. तसंच नांदेड क्षेत्रातून वाहतूक झालेली आहे. बेकायदेशीर वाहतूक झाली. रस्ता इकडे नसताना लिलाव तिकडचा गेला आहे. रस्ता इकडे काढायला सुद्धा पैसे या तहसीलदाराने घेतले आणि रेती वाहतूक इकडून करून घेतली आणि लिलाव याच्या दापोरीचा झालेला आहे आणि थप्पा आपल्या चोपडा हद्दीत मारला जातो. तरी या बाबतीत याची चौकशी केली गेली पाहिजे. आणि या वाळूच्या बाबतीत ज्याप्रमाणे तहसीलदार अंबळे यांना निलंबित केलं, त्याप्रमाणे यांना निलंबित करावं. सर्कल, तलाठी यांना कुठल्याही प्रकारे वेठी धरू नये. तहसीलदार यांना जबाबदार धरायचे आहे. त्याच्यात 100% वरून हप्ते घेऊन मनमोकळेप्रमाणे सतत वाहतूक झालेली आहे. आणि योगायोग यांचं
निमगावान ते चोपडा आणि बुधगाव ते लासूर हे रस्ते निघाल्यामुळे फार म्हणजे करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि याच्यात गौण खनिजमध्ये यांनी फार मोठं गौरमंडळ केलं आहे. तर यांना निलंबित करून यांची चौकशी करावी आणि यांना निलंबित करावं अशी सर्व पक्षीय मागणी आहे. पण